मित्रांनो, इंडिगो एअरलाईन्सचा शेअर आजच्या दिवशी 4% गॅपडाऊनने ओपन झाला. याच्या मागची कारणं काय होती? तर कालच्या दिवशी भारतामध्ये जी सर्वात मोठी दुर्घटना घडलेली आहे, एअर इंडियाचं प्लेन हे अहमदाबादमध्ये क्रॅश झालेलं आहे. त्यामुळे एक निगेटिव्ह सेंटिमेंट क्रिएट झाले होते ऑलरेडी. त्याचसोबत इस्रायल आणि इराण यांच्या दरम्यान जे चाललेलं असलेलं वॉर, कालच्या दिवशी इस्रायलने इराणवरती एअर स्ट्राईक केला. त्याला आता इराण आज प्रत्युत्तर देते. त्यामुळे कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपण वाढ अनुभवतो आहोत. आणि कच्च्या तेलाच्या किमती जर का वाढल्या तर ऑइल मार्केटिंग कंपन्या, एव्हिएशन सेक्टर जसं काही या ठिकाणी इंडिगो एअरलाईन्स आहे, त्याचसोबत आपण पेंटच्या जर का कंपन्या बघितल्या, एशियन पेंट, बर्जर पेंट, तर या काउंटर्समध्ये आपल्याला एक डाऊनफॉल पाहायला निश्चित मिळू शकतो. त्यामुळे जर का आपल्या पोर्टफोलिओमध्ये इंडिगो एअरलाईन्ससारखे जर का काउंटर्स असतील तर या ठिकाणी पॅनिक होऊन तेच काउंटर्स सेल करण्याची काही गरज नाही आहे. ही एक चांगली अपॉर्च्युनिटी समजा खालच्या साईडला आपल्या डीपमध्ये जर का बाईंगची अपॉर्च्युनिटी मिळत असेल आणि जर का तुमच्याकडे ॲव्हरेज आउट करण्याची जर का ताकद असेल तर त्या ठिकाणी तुम्ही ॲव्हरेजिंग देखील करू शकता.